हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे बुधवार 28 जुलै. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण मासे काढतात आणि काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्वसुद्धा सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचं. आजच्या या विचारामधनं इतकं सुचवावंसं वाटतं, आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी भरपूर आहेत, तेव्हा चांगलं निवडायचं की वाईट हे फक्त आपल्यावर डिपेंड करतं. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र ऐकूया. सर्वप्रथम 28 जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊया. आजच्याच दिवशी 1821 साली पेरू या देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं होतं. पेरू हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. पेरू या देशाच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझील, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश, तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. पेरू या देशाची राजधानी लिमा हे शहर आहे. पेरू या प्रदेशावर स्थानिक वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. 16व्या शतकात ख्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर देशांप्रमाणे या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली होती. 1821 साली पेरू या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. आजच्याच दिवशी 1914 साली प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती. पहिले महायुद्ध हे ग्रेट वॉर किंवा वॉर टू एंड ऑल वॉर्स या नावाने देखील ओळखले जाते. हे युद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी हे एक युद्ध आहे. या युद्धात 7 कोटी सैनिकांनी भाग घेतला होता, ज्यापैकी 6 कोटी सैनिक युरोपियन होते. पहिले युद्ध हे मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे म्हणजेच फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंगडम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि केंद्रवर्ती सत्ता ऑस्ट्रिया, हंगेरी, प्रशिया, जर्मनी, बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले आणि या पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड यांची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले होते व ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला. बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1925 सालापासून 28 जुलै हा दिवस विश्व हेपेटायटिस डे म्हणून साजरा करण्यात येतो. हेपेटायटिसच्या लसीचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक व अनुवंशशास्त्रज्ञ बार्च सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने हा दिवस विश्व हेपेटायटिस डे म्हणून साजरा करण्यात येतो. आज आपण हेपेटायटिस याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या विशेष सत्रात, तेव्हा विशेष सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. आजच्याच दिवशी 1934 साली पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी आणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. सन 1979 साली चौधरी चरण सिंह यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्र आपल्या हाती घेतली. पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते भारतातील 5व्या क्रमांकाचे नागरिक होते. सन 1984 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरात 23व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. सन 2001 साली
भारतीय आसामी गायिका इंदिरा कुमार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या उल्लेखनीय कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. आजच्याच दिवशी सन 1909 साली आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1925 साली हेपेटायटिस या लसीचे जनक, नोबेल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक व अणुवंशशास्त्रज्ञ बारुच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस विश्व हेपेटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बार्च सॅम्युअल ब्लमबर्ग यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत. पण त्याचबरोबर विश्व हेपेटायटिस दिवस याविषयी सुद्धा विशेष सत्रात माहिती ऐकणार आहोत. तेव्हा आमची ही सत्रंसुद्धा ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींविषयी. सन 1928 साली शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ व भारतातील संगणकीय रसायनशास्त्राचे प्रणेते तसेच कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक पल्लीकरनई तिरुमलाई नरसिंहन यांचा जन्म झाला. सन 1932 साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार हिरेन भट्टाचार्य यांचा जन्म झाला. सन 1935 साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उद्योगतज्ञ आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक शेखर गांगुली यांचा जन्म झाला. सन 1940 साली साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित गुजराती भाषिक कवी व निबंध लेखक अनिल जोशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1954 साली प्रसिद्ध व्हेनेझुएलाचे राजकारणी व अध्यक्ष ह्युगो चावेज यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1965 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध बासरीवादक रोनू मुजुमदार यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशाच काही विशेष व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलं आहे आणि इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1884 साली फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचे मोठे बंधू फ्रेंच कायदेपंडित मुत्सद्दी व फ्रेंच शासक जोसेफ नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन झाले. सन 1968 साली नोबेल पारितोषिक विजेता, रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि रेडिओ केमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हॅन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1972 साली भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरू करणाऱ्या चारू मुजुमदार यांचं निधन झालं. सन 1975 साली राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर उर्फ राजाराम दत्तात्रय यांचं निधन झालं. सन 1988 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित सलग 8 वेळेचे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे माजी भारतीय बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांची हत्या करण्यात आली होती. सन 2016 साली पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेता देवी यांचं निधन झालं. सन 2017 साली भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचं निधन झालं. मित्रांनो, या काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. मागच्या काही दिवसांचे जर दिनविशेष हे सत्र तुम्हाला ऐकायचे असतील तर
मागच्या काही महिन्यांच्या दिनविशेषची संपूर्ण बँकच तुम्हाला तिथे अवेलेबल मिळेल. तेव्हा मित्रांनो, आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष ही सत्रंसुद्धा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता. आणि हो, आमचे मित्र जय कांबळे सर यांचा फीडबॅक आम्हाला मिळाला. सर धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी. मित्रांनो, सोबतच तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु हे पेजेस फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, लाईक करू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता. चलो तो फिर दोस्तों, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटू उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.